आपण पाहत आहात एसकेएफ न्यूज. सलमान सय्यद सोबत. आज 22 जुलै 2026 रोजी पाथरी शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमच्यासोबत शेतकरी बांधव आहेत. कोंडीराम घाणगे यांच्या हातामध्ये एक निवेदन कॉपी देण्यात आलेली आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की आज उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना त्यांच्याकडून जे निवेदन देण्यात आलेले कोणत्या संदर्भामध्ये देण्यात आलेले पाहूया एक नजर. आज आपल्या हातामध्ये जे निवेदन कॉपी आहे आपण उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेली, कशाच्या संदर्भामध्ये तुम्ही हे निवेदन त्यांना दिले? आज 2-3 दिवसापासून पाथरी येथे एक प्रकरण चालू आहे. वाळूच्या संबंधात एक घटना घडली. त्या घटनेचा आक्षेप म्हणून PI साहेब, केंद्रे साहेब यांची बदली करा म्हणून महसूल विभागातील सर्व अधिकारी यांचं मत आहे. पण PI साहेबाबद्दल जे आमचा मागचा अनुभव आहे, एका वर्षापासून जे साहेब आलेले आहेत, आमचं कोणतं बी पीक विम्याचं आंदोलन असू द्या किंवा गोदाकाठ थकीत ऊस बिल आंदोलन असू द्या, साहेबांना इथून मागं शेतकऱ्यांना पूर्ण वेळ सहकार्य केलं आहे. आणि कधी जरी पोलीस स्टेशनला गेलो तर आम्ही तर साहेब आम्हाला एक पाहुणा म्हणून पाहुणचार करतात. म्हणून साहेबाला जे इथून काही अनुचित प्रकार झाला असेल नसेल त्याबद्दल शाश्वती मी देत नाही. पण एक शेतकरी म्हणून आमच्या सर्व पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांचं एक मत आहे की बदली करा एवढं. आणि एक चांगला प्रामाणिक अधिकारी पाथरी तालुक्याला भेटला, त्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना या पदावरून हटवण्या इतकं गंभीर बाब नाही आहे. म्हणून आम्ही पूर्ण शेतकरी पाथरी तालुक्यातील साहेबांच्या पाठीमागे आहेत. गरज पडली तर आम्ही बेमुदत उपोषणाला तहसील समोर बसू, जर एवढ्यावर जरी त्यांचा निर्णय बदलला नाही तर. आपल्याला कसं समजलं की लक्ष्मणजी केंद्रीय पोलीस निरीक्षक यांची बदली झालेली? काल देशोन्नती पेपरवर न्यूज आली होती की संबंधित वाळू प्रकरणात साहेबांवर दबाव येत आहे की त्यांची बदली करा म्हणून. त्या न्यूजपेपरमध्ये वाचून आम्हाला कळालं. पण एक बदली करा म्हणून त्यांची संघटनेची मागणी आहे. आता त्यांचा अनुभव मागणी असू द्या, पण एक शेतकरी या नात्यानं आमची मागणी आहे की आमच्यासाठी अधिकारी चांगले आहेत. आता प्रत्येक अधिकारी आता ते कोण्या लेवलला कसं आहे आम्ही पूर्ण पाहू शकत नाहीत, पण आमचं वैयक्तिक जे मत आहे, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, आमच्या प्रश्नाचा तोडगा काढणारे केंद्रे साहेब आहेत. मागच्या 8 दिवसाखालचं आंदोलन आहे आमचं. 4 कोटी ऊस बिल थकीत होतं गोदाकाठ कारखान्याचं. तहसीलदार साहेबांनी जी ॲक्शन घ्यायची होती त्यांच्या अधिकृत अधिकारानुसार ॲक्शन घ्यायची होती, तर त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही. फक्त शेतकऱ्यांमार्फत गुन्हे दाखल करा असं ते म्हणाले, पण ते आमच्यासाठी उचित नव्हते. आम्ही साहेबासोबत कॉन्टॅक्ट केला. साहेबाला म्हणलं तुम्हीच मार्ग काढा, आणि साहेबांनी स्वतः जातीने लक्ष देऊन या प्रकरण सोडवलं. आणि आजच्या घडीला 8 दिवसात मागच्या 4 कोटी जे थकीत ऊस बिल होतं 5 महिन्याचं, ते सर्व आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्याच्या खात्यावर पडलंय. म्हणून यापेक्षा देव माणूसच आहे आमच्यासाठी केंद्रे साहेब म्हणून यांची बदली रोखण्यासाठी आमच्या परीने जेवढे प्रयत्न होतील तेवढे आम्ही करण्यास तयार आहोत. केंद्रे साहेब तुमचं काम चांगलं आहे, भविष्यात बी तुम्ही असंच काम करा. आम्ही सर्व पाथरी तालुक्यातली शेतकरी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. जेव्हापासून पाथरीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे पाथरीमध्ये कर्तव्यदक्ष ते कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत असं काही अनुचित प्रकार वगैरे घडलेले का, जसं की हिंदू मुस्लिम वाद किंवा अजून काही असे दंगे वगैरे किंवा असं वाद भेटला असेल की त्याच्यामुळे त्यांची बदली व्हायलाच पाहिजे, असं काही घडलेलं आहे का? आता साहेबांसोबत मागच्या आठवड्यात उपोषणादरम्यान चर्चा झाली. साहेबांना 50 शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलवले, चहा पाणी केली, आधार तिथे सर्व शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांना विश्वास दिला की तुमचे पैसे कुठं जाणार नाहीत, तुमचे हक्काचे पैसे ते मिळवून देईल. पण माझ्या कार्यकाळात त्यांनी अनुभव म्हणून सांगितला, 1 महिना झालं म्हणले एक पण पोलीस स्टेशनला अट्रॉसिटीची केस होऊ दिली नाही. मी होईन तेवढं 24 घंट्यातून, दिवसभरातून, रात्री 10ला का व्हायना पण पोलीस स्टेशनला येतो. आणि नंतर एका महिलेचं त्यांनी सांगितलं, महिलेचे घरी चोरी झाली, तर चोरीत तिची परिस्थिती नाजूक होती म्हणून साहेबांनी स्वतः 15 का 20 हजार रुपये मदत दिली. त्यांनी आम्हाला सांगितलं ह्या गोष्टी सांगून इथं. पण साहेब म्हणजे असं नुसती नोकरी करतात अशातला भाग नाही. एक माणुसकी जपायचं, पाथरीत समता समानता राखायचं काम साहेब करतात. त्यांच्या अनुभवातून बी आणि आमच्या बी अनुभवातून. शेतकरी बांधवांनी पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्या समर्थनात
आज त्यांची बदली होऊ नये म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरी येथे एक निवेदन दिलेले आहे की लक्ष्मणजी केंद्रे यांची बदली रद्द करण्यात यावी, कारण त्यांचं काम पाहता शेतकरी बांधव त्यांच्यावर खुश आहे व शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडताना पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्यासोबत असतात, त्यांना मार्गदर्शन करतात. यासोबतच आपण पाहतात SKF न्यूज. सलमान सय्यद सोबत पाथरी.